नमस्कार, न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, सध्या इराण, अमेरिका आणि इस्रायल हा जो संघर्ष सुरू आहे त्याचे जागतिक स्तरावर वेगवेगळे परिणाम आपल्याला पाहायला मिळत आहेत. वेगवेगळ्या देशांना वेगवेगळ्या प्रकारचे परिणाम सोसावे लागत आहेत. या सगळ्या बातम्या आपण रोजच ऐकत असतो. पण हे सगळे जे काही घडतंय, ज्या घडामोडी त्या ठिकाणी होत आहेत, यावर अनेक तज्ज्ञ हे रोजच्या रोज आपल्याला बोलताना पाहायला मिळतात. त्याच्यामधले असे अनेक तज्ज्ञ आहेत ज्यांचा अनेक वर्षांचा या संदर्भातला अभ्यास आहे. भूराजकीय ज्या घडामोडी होत असतात, वेगवेगळ्या देशांमधले आंतरराष्ट्रीय संबंध असतात, करार होत असतात, याबद्दल तर त्यांचा एक अभ्यास असतो आणि त्यावर ते तज्ज्ञ बोलत असतात. त्याविषयी आपल्याला काही हरकत नाहीये, कारण त्या तज्ज्ञांचा अभ्यास आहे, त्यांनी त्यावर बोललंच पाहिजे किंवा त्यांचे वेगवेगळे अंदाज ते व्यक्त करू शकतात. पण असेही अनेक तज्ज्ञ असतात जे अचानक, जसं या ठिकाणी कुत्र्याच्या छत्र्या पावसाळ्यामध्ये तयार होतात तशा पद्धतीने हे तज्ज्ञ तयार झालेले असतात आणि त्यांना स्वतःला जे काही मनाला वाटेल त्या पद्धतीने ते अंदाज व्यक्त करत असतात, त्या पद्धतीने नरेटिव्ह तयार करत असतात, खोट्या नाट्या बातम्या ज्या आहेत त्या पेरत असतात आणि त्या माध्यमातून एक वातावरण तयार करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तर अशा तज्ज्ञांची संख्या ही खरोखरचे जे तज्ज्ञ आहेत त्यांच्यापेक्षा प्रचंड मोठी आहे आणि त्यामुळे सगळे तज्ज्ञ रोजच्या रोज आजकाल आपण पाहतोय की अशा बातम्यांचा रतीप टाकताना आपल्याला पाहायला मिळतात. पण त्या बातम्यांकडे आपण दुर्लक्ष करणं आवश्यक आहे आणि त्याविषयी खऱ्या बातम्या कोणत्या आहेत, खरं काय घडतंय याचा अभ्यास करणं आवश्यक आहे. आता असे हे जे काही भारत विरोधी घटक आहेत जे सातत्याने या खोट्या बातम्या पसरवतात, खोटं नरेटिव्ह पसरवतात, त्यांच्यासाठी दोन दुःखद बातम्या या आत्ताच प्रसारित झालेल्या आहेत. ज्या बातम्या ज्या आहेत त्यातून सत्य काय आहे हे समोर येतं आणि त्यातून या सगळ्या लोकांचं खोटं नरेटिव्ह, बनावट बातम्या या सगळ्यांवर पाणी फेरलं जातं आणि त्यांचे जे काही अशी कारस्थानं आहेत अशा बातम्या पसरून लोकांमध्ये एक संभ्रम निर्माण करणं, लोकांची फसगत करणं, या सगळ्यावर पाणी फेरण्याचं काम या बातम्यांनी केलेलं आहे. आणि त्याचे मुख्य सूत्रधार जे आहेत, ज्यांनी या बातम्या दिलेल्या आहेत, ते म्हणजे इराणचे भारतातले राजदूत मोहम्मद फतेह अली यांनी याविषयी सांगितले. इंडिया टुडे या वाहिनीच्या एका कार्यक्रमामध्ये बोलताना त्यांनी या सगळ्या प्रश्नांवर उत्तरं दिली. आपण पाहिलं की इराणवर आक्रमण सुरू झाल्यापासून भारतातलं जे सरकार आहे मोदींचं, त्याच्यावर खापर फोडण्याचा एक रोजचा प्रयत्न काही लोक करत असतात, प्रामुख्याने भारतातले विरोधी पक्ष. पण ते ठीक आहे, त्यांचं राजकीय जे काही त्यांचं काम आहे अशा पद्धतीने टीका करणं आणि खापर फोडणं, त्यांना जबाबदार धरणं, हे ते करत असतात. पण त्यांच्या सोबतीने हे जे काही आजूबाजूला सोशल मीडियात असलेले जे समर्थक असतात किंवा या माध्यमातून मोदी सरकारवर टीका करणारे, ते खोट्या बातम्या पसरवत असतात. तर त्यांना हे उत्तर मोहम्मद फतेह अली यांच्या माध्यमातून दिलं गेलंय असं आपण म्हणू शकतो. एक तर त्यांनी सांगितलं की जी मध्यंतरी 4 मार्चला एक इराणची बोट, मोठं जहाज, युद्धनौका जी आहे ती बुडली हिंदी महासागरामध्ये. अमेरिकेने त्याच्यावर हल्ला केला आणि ती बोट जी आहे ती बुडवली. आणि त्यानंतर आपण पाहिलं की हे सगळे जे काही नरेटिव्ह पसरवणारे देशविरोधक जे आहेत, जे असे खोट्या बातम्या पसरवतात, त्यांनी सातत्याने बातम्या अशा पेरल्या की बघा, भारताकडे जे जहाज आलं होतं, भारतामध्ये या सगळ्या युद्धनौका वेगवेगळ्या देशातल्या आल्या होत्या आणि त्यांची एक कवायत जी आहे ती या निमित्ताने झाली आणि त्यासाठी बोट आली होती. पण युद्ध सुरू झाल्यानंतर ती बोट निघाली आणि त्यावेळेला त्या बोटीवर आक्रमण झालं. तर बघा, भारताने त्यांना शरण पण दिली नाही, भारताने कोणती मदत केली नाही. भारतीय समुद्रामध्ये या बोटीवर हल्ला झाला पण भारताने कोणती प्रतिक्रियाही व्यक्त केली नाही. अशा पद्धतीने आरोप करायला सुरुवात झाली. हे सगळे लोक जेव्हा बोलत असतात तेव्हा असं वाटायला लागतं की जणू काही हे सगळे तज्ज्ञ अचानक कसे काय निर्माण झाले आणि ते सगळे हिंदी महासागराच्या आसपासच राहत असावेत, इतकं ते छातीटोकपणे या सगळ्या विषयीचे दावे करत असतात. तर दावे करायला सुरुवात केली की बघा, हे आक्रमण झालं, भारताने कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही, भारताने त्या जहाजाला असंच वाऱ्यावर सोडून दिलं, अशा प्रतिक्रिया येऊ लागल्या. प्रत्यक्षात जे सत्य समोर आलं ते काही दिवसांनी आलंच की याच्यामध्ये ही जी बोट होती, युद्धनौका जी होती, ती भारतीय हद्दीतून बाहेर गेली, आंतरराष्ट्रीय हद्दीमध्ये पोचली आणि तिथे तिच्यावर हल्ला करण्यात आला. त्याविषयी असंही सांगितलं तर अशाही बातम्या आल्या होत्या की अमेरिकेने या जहाजाशी संपर्क साधून त्या सगळ्या लोकांना, त्या बोटीमध्ये असलेल्या, जहाजात असलेल्या लोकांना बाहेर पडण्यास सांगितलं.
नाहीतर आम्ही आक्रमण करू असा इशारा दिला. पण त्यातले जे इराणी नौसैनिक होते, खलाशी होते, त्यांनी बाहेर पडण्यास नकार दिला. काही लोक बाहेर पडले, पण अनेक लोक तिथेच राहिले. आम्ही बाहेर पडणार नाही असा त्यांनी निश्चय केला. आणि शेवटी अमेरिकेने हल्ला केल्यावर त्याच्यामध्ये 81 लोकांचा मृत्यू झाला. पण हे सगळं कुठे घडलं तर आंतरराष्ट्रीय हद्दीमध्ये, आंतरराष्ट्रीय सागरी हद्द जी आहे त्याच्यामध्ये घडलं. त्यात भारताचा काही संबंध नव्हता. ते जेव्हा घडलं त्यावेळेला त्यांना तातडीने मदत ही श्रीलंकेकडून होऊ शकली, कारण श्रीलंका त्या घटनेच्या जवळ असलेला देश आहे. त्यामुळे त्यांच्याकडून, त्यांच्या नौसेनेने ती त्या ठिकाणी मदत केली. आता ही घटना घडली, हे चूक होती, बरोबर होती, हा सगळा वेगळा मुद्दा आहेच. त्याच्याविषयी वेगळा आपण विचार करू शकतो, त्याविषयी वेगळं बोलू शकतो. पण जे खापर फोडण्यात येत होतं की भारताने कोणती मदत केली नाही, भारताच्या हद्दीतच हे घडलं, भारताने त्या जहाजाला वाऱ्यावर सोडलं, ते या सगळ्यावर पाणी कोणी फेरलं तर या फतेह अली यांनी. त्यांनी या कार्यक्रमामध्ये सांगितलं की IRIS देना ही जी युद्ध नौका आहे तिच्यावर जो हल्ला झाला त्यानंतर भारताने आम्हाला सर्वतोपरी मदत केलेली आहे, आम्हाला जी काय आवश्यक मदत होती ती केलेली आहे. आणि त्याशिवाय आणखी एक जी युद्ध नौका आहे किंवा बोट आहे IRIS लवण म्हणून, ती सुद्धा विशाखापट्टणम मध्ये आहे. त्या ठिकाणी सुद्धा हे सगळ्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर त्या बोटीने शरण घेतलेली आहे. त्यांचं सुद्धा काहीतरी त्या ठिकाणी बोटीमध्ये काहीतरी दोष निर्माण झाल्यामुळे म्हणा किंवा ती बोट तिथे आहे आणि त्यातले कर्मचारी जे आहेत त्यांची काळजी भारतामध्ये घेतली जाते, हे सुद्धा त्या ठिकाणी फतेह अली यांनी सांगितलेलं आहे. म्हणजे जेव्हा इराणचा भारतातला राजदूत हे स्पष्ट सांगतो की या बोटींच्यासाठी जे काही घडलेलं आहे त्याच्यामध्ये भारताने आम्हाला मदत केली, बाकीच्या देशांविषयी आम्ही काय बोलू शकत नाही त्यांनी काय मदत केली काय मदत केली नाही. इथे मुद्दा जो आहे इराण आणि भारताचा, त्याच्यात आम्हाला भारताने मदत केली असं इराणचाच राजदूत जेव्हा सांगतो, तेव्हा याचा अर्थ हे सगळं जे काही नरेटिव्ह पसरवलं जात होतं भारत विरोधी लोकांकडून, त्या नरेटिव्हवर पाणी फेरण्याचं काम फतेह अली यांनी केलं. आणि ते नरेटिव्ह कसं खोटं होतं हे सांगण्याचं काम त्यांनी एक प्रकारे केलं. तर ही एक त्यांच्या दृष्टीने दुःखद बातमी आहे की इराणचाच राजदूत हे स्पष्ट करतोय. दुसरी जी घटना आहे इराणच्या बाबतीत ती म्हणजे आता होर्मुजची जी सामुद्रधुनी आहे त्या ठिकाणी इराणने सगळी जी काही जहाजं जात असतात त्या ठिकाणाहून, तेलवाहू जहाज असतील किंवा त्या ठिकाणी इंधन घेऊन जाणारी जहाज असतील, त्यांच्यावर बंदी घातलेली आहे, निर्बंध घातलेले आहेत. आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणावर अन्य देशांना सुद्धा गॅसचा म्हणा किंवा तेलाचा तुटवडा भासतोय. अशा पद्धतीने एक चित्र गेले काही दिवस तयार झालं होतं. पण आता इराणचेच हे जे राजदूत आहेत भारतामधले फतेह अली, त्यांनी स्पष्ट केलं की भारताच्या जहाजांना तिथून परवानगी देण्यात येणार आहे. त्यामुळे येत्या काही तासात तुम्हाला ते दिसेल हा सगळा बदल. आणि त्यांनी त्यावर कोटी करताना आणखी एक सांगितलं की भारत हा आमचा मित्र आहे. भारताने सुद्धा म्हटलेलं आहे की इराण हा आमचा मित्र आहे. तर भारत हा आमचा मित्र आहे हे इराणचा राजदूत सांगतो. याचा अर्थ काय होतो की जे काही नरेटिव्ह गेल्या काही दिवसांपासून चालू आहे, जवळपास 13-14 दिवस झाले युद्धाला, तेव्हापासून जे नरेटिव्ह चालू आहे की भारत आणि भारताचा इराण हा मित्र होता, पण भारताने त्यांची कोणती दखल घेतली नाही, त्यांचे शत्रुत्व पत्करलं, इस्रायल बरोबर मैत्री केली, हे जे काही हे आंतरराष्ट्रीय तज्ज्ञ उगवलेले सांगतायत, तर फतेह अली यांच्या या विधानाने या सगळ्या लोकांचे नरेटिव्ह जे आहे ते कसं फोल आहे हे स्पष्ट झालेलं आहे. यावरून एक गोष्ट लक्षात येते की मुळात ज्या वेळेला या सगळ्या आंतरराष्ट्रीय घडामोडी घडत असतात त्यावेळेला त्या घडामोडींकडे जेव्हा त्रयस्थपणे आपण पाहतो, तेव्हा त्या घडामोडींकडे पाहत असताना त्यातल्या ज्या देशांमध्ये संबंध असतात, ज्या देशांमधले लोक एकमेकाशी चर्चा करत असतात, ते चर्चा करून ज्या काय प्रतिक्रिया देतात त्यावर आपण बोलू शकतो. आपण स्वतःच अंदाज बांधू शकत नाही की असं घडलेलं असेल तसं घडलेलं असेल. त्यामुळे त्या देशाचे जे कोणी परराष्ट्र मंत्री असतील, राजदूत असतील, त्यांचे राष्ट्रप्रमुख असतील, हे जेव्हा काही गोष्टी सांगतात त्यावर आपण विश्वास ठेवणं आवश्यक आहे आणि त्यावरनं आपण अंदाज बांधू शकतो. मग त्यासाठी सुद्धा अभ्यास आवश्यक असतो. पण आजकाल असं झालेलं आहे की काही जरी घडलं की आपल्यालाच काहीतरी सगळं कळतं. म्हणजे एस जयशंकर किंवा नरेंद्र मोदी, तिकडचे राष्ट्रप्रमुख इराणचे राजदूत, यांच्या आधी आपल्याला सगळं कळतं. या दोघांमध्ये काय चर्चा झाली ती बाहेर येण्याच्या आधी आपल्याला ती कळली. अशा थाटामध्ये जे काही सांगितलं जातं ते घातक असतं. त्यामुळे त्याच्याकडे बघताना लोकांनी अमुक एक व्यक्ती किती तज्ज्ञ आहे त्यातली, किंवा ती खरोखरच ते बोलण्यास योग्य आहे का, ते पात्र आहे का ते बोलण्यासाठी, याचं आपण त्या ठिकाणी लक्षात घेणं आवश्यक आहे.
ती जर व्यक्ती त्यासाठी पात्रच नाही, त्याला त्यातलं कोणतंही सत्य जे आहे ते माहितीच नाहीये, तर त्या ठिकाणी या खोट्या बातम्या असतात, हे खोटे नरेटिव्ह असतात, हे लक्षात ठेवणं आवश्यक आहे. हे त्याच्या मागचं सार आहे. कारण आजकाल माहितीचा खजिना या सगळ्या इंटरनेटच्या माध्यमातून खुला झाल्यामुळे कोणी उठतोने कोणत्याही विषयावर काही बोलायला सुरुवात करतो आणि त्यातून मग खोट्या बातम्या पसरतात, खोटं नरेटिव्ह पसरतं. आणि आजकाल हे नरेटिव्ह पसरवण्याचं काम करणारे मोठ्या प्रमाणावर भारत विरोधी गट जे आहेत ते या सगळ्या सोशल मीडियावर आहेत आणि ते तज्ज्ञ असल्याप्रमाणे या सगळ्या गोष्टी सांगत असतात. पण या सगळ्या भारत विरोधी गटांना एक प्रकारे चपराक या फतेह अलीने लगावली. एक तर भारत हा आमचा मित्र आहे हे त्यांनी स्पष्ट केलं, आणि दुसरं म्हणजे त्या ठिकाणाहून स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ जे आहे म्हणजे हॉर्मुझची सामुद्रधुनी, त्या ठिकाणाहून बोटी ज्या भारताकडे येणार आहेत त्या येण्यास आमची परवानगी आहे, आम्ही तिथे त्यांची अडवणूक करणार नाही, त्या सहज जाऊ शकतील हे त्यांनी सांगितलेलं आहे. आणि त्याचबरोबर IRIS देना किंवा IRIS लवण या दोन्ही युद्धनौका ज्या आहेत किंवा बोटी ज्या आहेत इराणच्या, त्यासाठी भारताने आम्हाला सगळ्या प्रकारची मदत केली हे सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे या सगळ्या लोकांसाठी, भारत विरोधी गटांसाठी, खोटे नरेटिव्ह पसरवण्यासाठी या 2 दुःखद बातम्या आहेत असं आपण म्हणू शकतो. तुम्हाला सगळा व्हिडिओ कसा वाटलाय जरूर कळवा. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमची YouTube चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.